आज आपण जो पार्ट स्टडी करणार आहोत तो पार्ट ॲक्च्युली प्रिन्सिपल सोल्युशनचाच पार्ट आहे. सो कालपर्यंत आपण जनरल सोल्युशन स्टडी केलं. जनरल प्रिन्सिपल सोल्युशन पण आपण स्टार्टिंगला स्टडी केलेलं आहे. ओके, तिथं आपण सिम्पल अँगल स्टडी केलं होता. आता आपल्याला मल्टिपल अँगल स्टडी करायचं आहे. मल्टिपल अँगल म्हणजे काय तर बघा, 2 थिटा, 3 थिटा, 4 थिटा, 5 थिटा आहे की नाही, मल्टिपल अँगल असतील. सो त्यासाठी आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. सो आजची डेट आहे आपली 16 फेब 2026. ओके, आणि क्वेश्चन लगेच स्टार्ट करूया आपण. हां, यातला एक क्वेश्चन आला होता, त्या क्वेश्चनपासूनच स्टार्ट करूया आपण. सो क्वेश्चन असा आहे आपला, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस. कंप्लीट लिहितो, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशंस. ओके, ठीक आहे. सो पहिलं एक्झाम्पल आहे जे आपल्याला पेपरमध्ये विचारलं होतं, tan 3 थिटा इज इक्वल टू -1. आता लक्षात घ्या बरं का, आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन विचारलेलं आहे इथं. आणि ह्या प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये आता जो आपला अँगल असणार आहे ना, तो अँगल आता मल्टिपल आहे. पहिले 10-15 क्वेश्चन जे आपण पहिल्याच लेक्चरला स्टडी केले बघा, त्यामध्ये आपला सिम्पल अँगल होता. आता इथं त्या थिटाला 3 ने मल्टिप्लाय झालेलं आहे. ओके, जर पेपर टाकलेला आहे ग्रुपला, सगळ्यात शेवटचा क्वेश्चन हा होता बघा, 75 नंबरचा. ठीक आहे, आपला हा पार्ट राहिला होता, त्यामुळे मी एकच क्वेश्चन टाकला होता याच्यावरती. ओके, सो tan 3 थिटा इज इक्वल टू -1. सगळ्यात अगोदर काय करायचं, याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. काय करायचं फाइंड आउट, सगळ्यात आधी जनरल सोल्युशन. सो बघा, जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. ट्रिग्नोमेट्री कोणती ही, टॅन, बरोबर. व्हॅल्यू कशी, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. 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 टॅन निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये? सेकंड अँड फोर्थ. सेकंड आणि फोर्थ. म्हणजे आपल्याला कोणता क्वाड्रंट चॉईस करायचा अल्फा काढण्यासाठी? सेकंड. सेकंड क्वाड्रंटचा आला अँगलचा फॉर्म्युला पाय मायनस पाय मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय घेऊ? इथं टॅनची थ्री व्हॅल्यू 1 आहे थिटा. ना, टॅनची व्हॅल्यू 1 आहे ना इथं. पाय बाय टॅनची फोर. व्हॅल्यू हां, येस, पाय बाय 4. पाय बाय फोर. बरोबर. म्हणजे की जर अल्फा 4 पाय मायनस पाय, 3π/4. 3 पाय बाय 4 झाला आपला अल्फा. ठीक आहे, ओके. आता आपल्याला माहिती बघा, जनरल सोल्युशन आलं. जनरल सोल्युशन अगोदर लिहायचं तर आपल्याला ते स्टेटमेंटमध्ये लिहावं लागतं. सो देअरफॉर वी कॅन राईट द जनरल सोल्युशन ऑफ, अगोदर फॉर्म्युला आहे का नाही, tan theta is equal to tan alpha is theta is equal to n pi plus alpha where n belongs to z. ठीक आहे, therefore आता व्हॅल्यूज पुट करणार आहे मी. द जनरल सोल्युशन ऑफ tan theta, हां सॉरी बोला, थिटाची व्हॅल्यू किती आहे? 3 थिटा. गुड. tan 3 थिटा इज इक्वल टू tan अल्फाची व्हॅल्यू 3π/4 इज थिटाची व्हॅल्यू 3 थिटा, n पाय अल्फाची व्हॅल्यू 3π/4 where n belongs to z. Therefore final step, the general solution of tan 3 theta is equal to, बोला रे, tan 3π/4 किती आहे? -1. तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल प्रॉब्लेम शेवटच्या स्टेपला तयार होत असतो परत. tan 3 theta is equal to -1 इज, आता हा जो 3 ना इकडं, तो त्या बाजूला पाठवायचा आहे. म्हणजे थिटा इज इक्वल टू काय होईल, तो n पायला पण डिवाइड होईल 3, आणि इथलचा 3 कॅन्सल होऊन फक्त काय राहील पुढं, π/4 वेअर n बिलॉंग्स टू z. म्हणजेच आपलं जनरल सोल्युशन काय आलं, n π/3 प्लस π/4. हे जनरल सोल्युशन आहे. ओके, पण आपल्याला त्यांनी जनरल सोल्युशन नाही विचारलं, आपल्याला काय विचारलं त्यांनी, प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन जर मला फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यांना माहिती आहे त्याची एक रेंज असते. एका रेंजपर्यंत आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. जर तुम्हाला रेंज दिली नसेल तर रेंज ऑलवेज काय चॉईस करायचं, वन सायकल. ओके, वन सायकल म्हणजे 0 to 2π पर्यंत फाइंड आउट करायचं आपल्याला. सो काय करायचं, एक टेबल तयार करायचा. ओके, एक्झामला पण असं सॉल्व्ह करायचं बरं का प्रॉब्लेम, 3 मार्काचा असतो.
सो टेबल तयार करताना मला दोन व्हॅल्यूज घ्यायच्या बघा, एका बाजूला n आणि एका बाजूला थिटा. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज मी आता घेणार आहेत. सो सगळ्यात अगोदर n ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 0. ओके, थिटाची व्हॅल्यू मी इथं पुट करतो. थिटा काय आला आपला n पाय अपॉन 3 प्लस पाय बाय 4. कॅल्क्युलेशन आहे फक्त आता. ठीक आहे, ओके. बघा n ची व्हॅल्यू जर मी 0 घेतली पहिले, सो थिटा इज इक्वल टू, बघा इथं जो n दिसतोय ना तुम्हाला, ते n च्या जागेवरती व्हॅल्यू पुट करायचे फक्त. बघा 0 जर पुट केला मी इथं, तर हे कम्प्लीट 0 होऊन जाईल. सो राहिला किती रे थिटाची व्हॅल्यू पहिली? पाय बाय 4. पाय बाय 4 झाली पहिली व्हॅल्यू. ओके, अशा 1 बाय 1 व्हॅल्यू पुट करत जायचे. आता मी थिटा n ची व्हॅल्यू पुट करणार आहे 1. सो थिटा इज इक्वल टू, ह्या n च्या जागेवरती 1 पुट केल्यावर काय येईल? पाय बाय 3 प्लस पाय बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन ऍडिशन करा. 4 पाय प्लस 3 पाय किती आला? 7 पाय अपॉन 12. 7 पाय अपॉन 12. बरोबर, 7 पाय अपॉन 12. ठीक आहे, नेक्स्ट n ची व्हॅल्यू 2 पुट करायची राहता. सो थिटा इज इक्वल टू काय होईल? 2 पाय अपॉन 3 प्लस पाय बाय 4. करा क्रॉस 11 मल्टिप्लिकेशन पाय ऍडिशन. अपॉन 12. 4 दुने 8, 8 आणि 3 11. बरोबर, 11 पाय अपॉन 12. 12. बरोबर. आता n ची व्हॅल्यू 3 पुट करायची आपल्याला. सो थिटा काय होईल? 3 पाय अपॉन 3 प्लस पाय बाय 4. ओके, मी कुठंच काही कट वगैरे करत नाही बरं. करे असंच ठेवा, आपण फायनली करू. हा, 4 इंटू 3 15 पाय अपॉन 12. करेक्ट, 15 पाय अपॉन 12. तुम्हाला लॉजिक समजलं का रे? व्हॅल्यू कितीने वाढ राहिली आपली पायची? डिनॉमिनेटरला जर 12 असेल तर व्हॅल्यू 4 4 ने वाढ राहिली. बघा 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, आहे की नाही? नेक्स्ट n ची व्हॅल्यू 4. सो थिटा इज इक्वल टू काय होईल? 4 पाय अपॉन 3 प्लस पाय बाय 4. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ऍडिशन. 4 इंटू 4 16. 16 प्लस 3 19. 19 पाय बाय 4. 19 पाय बाय 12. करेक्ट. नेक्स्ट व्हॅल्यू n ची 5. सो थिटा किती होईल? 23 पाय 5 अपॉन पाय 12. अपॉन 3 प्लस पाय बाय 4. किती? 23 पाय अपॉन 12. अजून आपली व्हॅल्यू 2 पाय पेक्षा स्मॉल आहे. आता मी घेतो n ची व्हॅल्यू 6. बरोबर, n ची व्हॅल्यू जर मी 6 24 घेतली 25 20. तर थिटा इज इक्वल टू काय होईल? 27 6 पाय अपॉन 3 पाय बाय प्लस पाय 12. बाय 4. 27 पाय अपॉन 12. 12. आता मला सांगा, आपली रेंज काय असायला पाहिजे ऑलवेज? जर मला प्रिन्सिपल 0 to सोल्युशन फाइंड आउट करायचंय बघा, आणि जर मेन्शन नसेल तर प्रिन्सिपल सोल्युशनची रेंज किती असते? 0 पासून 2 पाय 2 पाय. पर्यंत. आता शेवटचं किती आलं बघा? 27 पाय आलं. 12 ने भाग द्या. पाय 1 मिनिट बाजूला ठेवा. तुमचा आन्सर किती येईल? हे 2 पेक्षा मोठं येईल ना? 12 हा 2 24. पॉइंट समथिंग. 2 पॉईंट समथिंग. करेक्ट. आपला आन्सर येणार आहे बघा 2 पॉईंट समथिंग. सो याचा मिनिंग काय? ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाही, नंबर 6 ची. याचं रिझन, हा, तुमचा थिटा इथे किती कारण होतोय? 2 2 पेक्षा पायपेक्षा. जास्त. हा, 2 पायपेक्षा जास्त होतोय. मग देअरफॉर द रिक्वायर प्रिन्सिपल सोल्युशन इज, रिक्वायर प्रिन्सिपल सोल्युशन इज, आपलं टॅन थिटा इज इक्वल टू -1 हे बघा, हे आलं हे ब्रॅकेटमध्ये. कुठपर्यंत? n ची व्हॅल्यू 0 पासून 5 पर्यंत. ओके, आता फक्त चेक करा की कुठं सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करा. पाय बाय 4 सिम्प्लिफाय होणार नाही, त्याला ॲज इट इज. ओके, पाय बाय 4 ॲज इट इज. पुढचं 7 पाय बाय 12 ॲज इट इज. 7 पाय बाय 12. 11 पाय बाय 12 नेक्स्ट एज 11 इट पाय बाय इज. 12 ॲज इट इज. आणि पुढचं हे होईल 15 पाय बाय 12. हा, इथं होईल बघा सिम्प्लिफाय. किती भाग जाईल रे वरती आणि 5 पाय अपॉन 3. 3 जाईल. बरोबर, वरती किती? 5 पाय आणि खाली 4. 4. हा 4 येईल. इथं येईल मग 5 पाय अपॉन 4. ओके, पुढचं 19 पाय अपॉन 12. नेक्स्ट 23 23 पाय पाय अपॉन अपॉन 12. 12. सो किती आले सगळे सोल्युशन आपले? हे 6. 6 आले. लक्षात ठेवा बघा, इथं 3 थिटा होता ना तुमचा, टॅन 3 थिटा, म्हणून किती आले? हे 6 आले. जर 6. 4 थिटा असतं तर किती आले असते? 8. 8. आणि 5 थिटा असते तर किती आले असते? 10. 10. सो तुमचा होमवर्क आहे मग आता. हा होमवर्क आहे, टॅन 5 थिटा इज इक्वल टू -1. याला फाइंड आउट करणे. काय फाइंड आउट करायचे? प्रिन्सिपल सोल्युशन. क्वेश्चन एकच बरं करे, जो स्टार्टिंग मध्ये मी तोच. त्याच्यामध्ये 1 2 3 मी नंबर देऊ राहिलो. जमवलं सगळ्यांना? टॅन 5 थिटा इज इक्वल टू -1. सगळे आन्सर पाठवत नाही यार मला.
खूप कमी पाठवतात रेग्युलर बेसिसवरती, बाकीचे आन्सर पाठवत नाहीये. ओके, सो अंजली येवले प्रेझेंट आहे, स्नेहा, साक्षी, गणेश, अक्षदा, कार्तिक जाधव, गुड कार्तिक, मानसी, मसिरा, प्रणाली अवताडे, ओके नवीन दिसतीये, प्रसाद म्हणजे आपलं हे सिद्धार्थ, प्रतीक्षा गुंजार, प्रतीक्षा मुठे, रामदास पालवे, ओके न्यू आहे, राणी गीते, रोहिणी म्हणजे केतन डांगट, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबले, सार्थक पाटेकर, श्रुतिका शिंदे, सिद्धी लबडे, तनुजा मोरे आलत्या बघा काल क्लासवरती, वैशाली मुठे, वैष्णवी पेरे आणि व्यंकटेश पवार. सगळ्यांना समजला का रे पहिला क्वेश्चन? ते विचारच राहिला बघ मला तुम्हाला. ओके गुड. सो अगोदर जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, ओके, आणि मग प्रिन्सिपल सोल्युशन आहे या क्वेश्चन मध्ये. सो सेकंड एक्झाम्पल दिलंय, बघू किती जण मला सॉल्व्ह करून पाठवतील. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल याच्यामधलंच, cot 2 theta इज इक्वल टू 0. ओके, प्रिन्सिपल सोल्युशनच फाइंड आउट करायचंय. पुन्हा बघा मल्टिपल अँगल आलाय, सो अगोदर काय फाइंड आउट करायचं? जनरल सोल्युशन. मला सांगा कॉट साठी जनरल सोल्युशन आहे का रे? फटाफट आन्सर द्या. कॉट साठी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडं? नाही. मग कॉटचं काय करावं लागेल आपल्याला? Tan theta. रेसिप्रोकल. कॉटचा रेसिप्रोकल झाला tan 2 थीटा. 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन. ओके, सांगा tan ची व्हॅल्यू नॉट डिफाईन कोणत्या दोन अँगलला? ऍक्सिस वरती ना व्हॅल्यू ही नॉट डिफाईन. टेबल आहे बघा, π/2 and 3π/2. π/2 आणि 3π/2 बरोबर. मग कोणती व्हॅल्यू चॉईस करू मी अल्फाची? π/2. π/2. करेक्ट. देअरफॉर पहिल्यांदी फॉर्म्युला, द जनरल सोल्युशन ऑफ tan theta is equal to tan alpha is theta is equal to n pi plus alpha, where n belongs to z. Therefore the general solution of tan theta ची व्हॅल्यू काय पुट करायची? 2 theta. अल्फा ची व्हॅल्यू π/2 is theta ची व्हॅल्यू 2 theta n pi plus alpha ची व्हॅल्यू π/2, where n belongs to z. Therefore next step, the general solution of बोला tan 2 theta, tan π/2 काय असतो? नॉट डिफाईन इज. हे बघा आपण आन्सर ऑलवेज थिटा साठी काढतो. हा 2 तिकडे जाऊन डिवाइड होईल, म्हणजे थिटा इज इक्वल टू काय झाला? n पाय. 2 डिवाइड झाला 2 प्लस पाय अपॉन 2 into 2 किती रे? 4. Where n belongs to z. आन्सर n करू का मी इथं? नाईस. यस. का बरं रे? कॉट थीटा फाइंड करायचं आहे ओरिजिनल आपल्याला. प्रॉब्लेम मध्ये cot theta is. Therefore the general solution of cot 2 theta not defines a reciprocal 0 is theta is equal to, बाकी चेंज नाही होत काही, n π/2 plus π/4, where n belongs to z. Therefore आपलं जे जनरल सोल्युशन आहे थीटा काय झाला? n π/2 plus π/4. ओके, बट आपल्याला कोणतं सोल्युशन काढायचं आहे? प्रिन्सिपल सोल्युशन. चला मला लॉजिकली सांगा रे, cot 2 थीटा आहे म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन किती यायला पाहिजे रे? जे 4 बरोबर. ओके, सो चला करू. काय करायचं मग मी तुम्हाला सांगितलंय बघा. टेबल पेपरला पण टेबल तयार करायचा पट्टी पेन्सिल नाही. मी काल ग्रुपवरती बघा एक पेपर टाकला बघा, इथलच्या एका ऑफलाईनच्या स्टुडंटचा प्रेझेंटेशनसाठी. बघा त्यांनी पेपर खूप, आता तरी मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची तरी क्वालिटी थोडीशी कमी झाली व्हॉट्सअपला असल्यामुळं. ओके, कारण तो ओरिजिनल व्हिडिओ 250 MBचा होता. खूप म्हणजे खूप चांगला पेपर दिलेला आहे बघा तिने, म्हणजे प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. ओके, तुमच्यासाठीच टाकलं आहे, काही त्याच्यातून घेता आलं तर बघा. आणि तुमच्याकडून मी पेपर मागितले होते, तुमच्यापैकी स्नेहा उदावनचा पेपर बेस्ट होता. ओके, त्यांचं प्रेझेंटेशन स्किल पण चांगलं आहे स्नेहा उदावनचं. ठीक आहे, बाकीच्यांसाठी
तुम्ही बघा पेपर लिहून पाठवा मला. ओके, कसे ते मला चेक करता येतील. सो इथं एन, इथं थिटा, एन पाय अपॉन 2 प्लस पाय बाय 4. सगळ्यात अगोदर मला एन ची व्हॅल्यू घ्यायची आहे 0. ओके, सो थिटा इज इक्वल टू, इथं पुट करायची व्हॅल्यू, एन ची व्हॅल्यू 0 पुट केल्यावरती काय होईल, काय राहील फक्त 5/4. पाय बाय 4. बरोबर. नेक्स्ट एन ची व्हॅल्यू 1. सो थिटा इज इक्वल टू, एन ची व्हॅल्यू 1 पुट केली तर राहिला पाय बाय 2 प्लस पाय बाय 4. करा कॅल्क्युलेशन. पाय बाय 2 प्लस पाय बाय 6 4 पाय 6 अपॉन पाय 8. अपॉन 8. करा डिवाइड लगेच आहे ना. 6 पाय अपॉन 8 किती भाग जातो रे, 2 ने. 3 पाय अपॉन यस, वरती 4. 3 पाय अपॉन खाली किती 4. 4. बरोबर. घ्या एन ची व्हॅल्यू 2 घेतल्यावरती काय होईल, 2 पाय अपॉन 2 प्लस पाय बाय 4. प्लस पाय बाय 4 4 2 10 8, पाय 8 आणि 2 अपॉन 10 पाय 10 पाय अपॉन बाय 8. 8. म्हणजे किती रे हा, 5/4 पाय 5 पाय बाय 4. आता यांची 4. व्हॅल्यू 3 घ्या. सो काय होईल, थिटा इज इक्वल टू 3 पाय 3 अपॉन पाय 2 बाय प्लस 2 प्लस पाय बाय 3 4. पाय बाय क्रॉस 4 मल्टिप्लिकेशन ऍडिशन, 4 into 3 14 12 पाय अपॉन 8. 14 पाय अपॉन 8. 14 पाय अपॉन 8 म्हणजे किती रे, 7 पाय अपॉन 4. 7 पाय अपॉन पाय 4. अजूनही आपली व्हॅल्यू 2 पाय पेक्षा कमी आहे. बरोबर. 2 पाय हो. कधी येईल, वरती 8च्या पुढे गेलं, कारण खाली 4 आहे ना डिनॉमिनेटरला. हे 4. थिटा इज इक्वल टू आता 4 पाय अपॉन 4 पाय 2 अपॉन 2 प्लस पाय बाय 4 प्लस किती पाय होईल, 4 चौक अपॉन 16 4 2. 18 पाय पाय अपॉन अपॉन 8. 18 18 पाय पाय म्हणजे किती अपॉन झाला हा, 9 पाय अपॉन 9 पाय 4. अपॉन आणि 4 9 पाय अपॉन 4 व्हॅल्यू येईल करे आता 4 2 8. 2 पाय पेक्षा मोठी झाली नाही पाहिजे येणार. व्हॅल्यू. येस, 2 पाय पेक्षा मोठी जर झाली तर घ्यायची नाही. सो इथं कट करायचं, असं ही व्हॅल्यू येणार नाही. याला रिझन, थिटा तुमचा कोणापेक्षा मोठा झालाय, 2 2 पाय पाय पेक्षा. पेक्षा थिटा इज ग्रेटर दॅन 2 पाय. 2 पाय. ओके, सो 4 प्रिन्सिपल सोल्युशन आले आपले. सो खाली काय लिहायचं मग, देअरफॉर द रिक्वायर, बोला, प्रिन्सिपल सोल्युशन्स आर, पहिलं किती आलं होतं, पाय बाय 4. सेकंड 3 पाय बाय 4. त्यानंतर थर्ड 5 7 बाय पाय 4 7 पाय अपॉन 4 सॉरी. आणि लास्ट नाही 5 5 5 हा पाय अपॉन इथं 4 5 राहिला. हा यस यस यस, माय मिस्टेक. 5 पाय अपॉन 4 आणि लास्ट 7 7 पाय पाय बाय अपॉन 4. 4. झालं आन्सर. 3 मार्काचे एक्झाम्पल आहे. सोपे आहेत का नाही रे. हो. यस. चला नेक्स्ट, नंबर 4. ओके, नेक्स्ट साइन 2 थिटा इज इक्वल टू -1/2. आता साइन आला रे पोराव. ठीक आहे. ओके, परत बघा, प्रिन्सिपल सोल्युशन काढायचंय. मल्टिपल अँगल आहे 2 थिटा. सो नंबर ऑफ सोल्युशन्स किती यायला पाहिजे रे याचे, 4. 4. यस 4 बरोबर. ओके, सो सांगा रे मग आता, साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, मला अल्फा काढायचा. अगोदर जनरल सोल्युशन काढायचं ना आपल्याला. सो मला अल्फा हो. लागेल त्यासाठी. सो साईन निगेटिव्ह कोणत्या 2 क्वाड्रंट मध्ये, थर्ड आणि फोर्थ. कोणता क्वाड्रंट चॉईस करू, थर्ड. थर्ड. थर्ड क्वाड्रंटचा 5 आला प्लस अँगलचा थिटा. फॉर्म्युला. 5 प्लस 5 थिटा प्लस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय घेऊ, साईनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला, पाय बाय 5/6. 6. म्हणजे किती झालं रे अल्फा, 6 पाय प्लस 7 5, पाय बाय 6. 7 पाय अपॉन 6. करेक्ट. आता स्टेटमेंट मध्ये लिहायचं ना आपल्याला जनरल सोल्युशन. सो देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ, बोला, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस माइनस 1 raised to n into alpha where n belongs to z. Therefore next, the general solution of sin, सांगा थीटाची व्हॅल्यू 2 थिटा. 2 थीटा. अल्फाची व्हॅल्यू 7 पाय बाय 6. इज, थीटाची व्हॅल्यू
2 theta. 2 n theta. pi plus minus 1 raised to n. Alpha ची व्हॅल्यू 7 pi by 7 6. pi by 6. correct where n belongs to z. Z. Therefore last step general solution ची. Therefore the general solution of sin 2 theta sin 7 pi by 6 म्हणजे किती minus 1 by 2 Minus 1 by 2. theta is equal to 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल बरोबर तिकडे फक्त theta ठेवायचा आपल्याला. सो n pi upon 2 प्लस मायनस 1 चा पॉवर n 7 pi 6 into 2 किती रे 12. 12. where n belongs to z. So theta काय आला मुलांनो बघा n pi upon 2 n pi upon 2 plus plus minus 1 raised to n minus 1 7 pi upon upon 12. ओके. आता मला 0 पासून 2 पाय पर्यंत व्हॅल्यू काढायचं म्हणजे त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. ओके चला लेफ्ट साइडला n आणि इकडे थीटा. ओके घ्या पहिली व्हॅल्यू n ची किती घेऊ रे 0. आता इथं n ची व्हॅल्यू दोन ठिकाणी पुट करायची बरं का रे मी मार्क करून ठेवतो. कुठे दोन ठिकाणी तुमच्या लगे लक्षात येईल. तेव्हा इथं n ची व्हॅल्यू दिसली का आणखीन कुठे मायनस 1 चा पॉवर बरोबर मायनस 1 चा पॉवर n दोन ठिकाणी पुट करायचं आहे. हे बघा इथं जर मी 0 पुट केला तर हे कम्प्लीट 0 होईल. हा हे 0 झालं प्लस इथं मायनस 1 चा पॉवर 0 कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर आन्सर किती असतं 1 आणि त्याला हा मल्टिप्लाय बघा कोण 7 पाय बाय 12. सो पहिला अँगल किती आला रे माझा 0 प्लस 7 पाय बाय 12 7 pi by 12 गुड. हा झाला पहिला. आता यांची व्हॅल्यू किती घेऊ 1. सो थीटा इज इक्वल टू करा 1 पुट केलं तर इथं किती राहिला पाय बाय 2 pi by 2 मायनस 1 चा पॉवर यांची व्हॅल्यू 1 आहे मायनस चा पॉवर 1 किती मायनस चा पॉवर ऑल मायनस आणि त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे 7 पाय बाय 12. आता हे थोडंसं व्यवस्थित बघा कॅल्क्युलेशन. इथं काय जायला बघा पाय बाय 2 मायनस प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस 7 पाय बाय 12 बरोबर. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ने सबट्रॅक्शन 12 इंटू पाय 12 पाय मध्ये साइन मायनस 2 इंटू 7 17 pi. Yes. 14 pi. अपॉन 24 24. 12 मायनस 14 किती रे Minus 2. minus 2 pi 2 pi upon 24. upon 24. 24. ओके 2 ने 1 डिवाइड by करा 2 ने डिवाइड केलं थीटा किती होईल 1 by minus 1 by 12 pi. minus मायनस 1 पाय pi अपॉन हा 1 पाय म्हणजे 12. पाय मायनस पाय बाय हा. 12. आता लक्षात घ्या कधी पण अँगलला जर निगेटिव्ह साइन जर आला ना तर याचा मिनिंग काय असतो की तुम्ही तो अँगल कसा मेजर केलाय क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. Clockwise. 11वीचं चॅप्टर नंबर 1 क्लॉकवाईज मेजरमेंट आणि अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट. Anti-clockwise. ज्यांना माहित नाही किंवा विसरलेत त्यांसाठी थोडंसं रिपीट करतो मी. आता समजा इथं 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 ड्रॉ करतो ठीक आहे. इथं थोडीशी जागा आहे माझ्याकडं. हे बघा इथं समजा मी कॉर्डन सिस्टीम ड्रॉ केली. जर तुम्ही कोणताही अँगल जर तुम्ही ह्या बघा ही कोणती मेजरमेंट झाली अँटी क्लॉकवाईज Anti-clockwise. मेजरमेंट मध्ये जर तुम्ही दाखवला ओके तर तो अँगल कसा घ्यायचा असतो पॉझिटिव्ह. Positive. आणि तो Positive. निगेटिव्ह याच्यामध्ये जर दाखवला निगेटिव्ह म्हणजे Clockwise. हा क्लॉकवाईज clockwise क्लॉकवाईज रोटेशन मध्ये जर आला तर तो अँगल काय घ्यायचा असतो निगेटिव्ह. Negative. बरोबर. आता मायनस पाय बाय 12 म्हणजे काय तो क्लॉकवाईज रोटेशन मध्ये घेतलाय आणि तो समजा इथं कुठेतरी असेल कुठं समजा इथं असेल जिथं मी मार्क केला तिथं इथं असेल समजा ठीक आहे. इथं तो अँगल आहे समजा मायनस पाय बाय 12 बट तो इकडे आहे ना क्लॉकवाईज रोटेशन आहे मला पॉझिटिव्ह करून लिहायचा तो अँटी क्लॉकवाईज रोटेशन. आता तुम्हाला ना मी सिम्पल सांगतो बरं करे कसं याला कसं फाइंड आउट करायचं आहे. मला सांगा एका कम्प्लीट सायकलचा अँगल किती असतो 360. 360 360 degree 360 डिग्री बरोबर. आता मी तुम्हाला एक हायपोथेटिकल काही व्हॅल्यू सांगतो समजा कन्सिडर करा बरं करे तुमचा हा निगेटिव्ह डायरेक्शन मधला अँगल 30 डिग्री आहे बरोबर. आणि मला काय करायचं आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये फाइंड आउट करायचा आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन मध्ये फाइंड आउट करायचा आहे. जो मी ब्लॅक पेन दिसतो ना ब्लॅक पेननी मार्क केलेला तेवढा अँगल समजा तुमचा 30 आहे
आणि जेवढा अँगल मी रेड पेननी मार्क केला तेवढा काढायचा आहे. पोझिशन चेंज होत नाही हा अँगलची, अँगल ह्या इथंच आहे. ओके, फक्त तो अगोदर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मेजर केला होता म्हणून तो -30 आहे. बट तोच अँगल मला कसा मेजर करायचा आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँटी मध्ये. क्लॉकवाईज. येस, मग मला सांगा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर मेजर केला तर इथपर्यंत अँगलची व्हॅल्यू किती भरेल रे, किती असेल? परत सांगतो, कम्प्लीट सायकल ज्यावेळेस तुम्ही घेता ना अँगलचं त्यावेळेस 360 डिग्री असतं, बरोबर. त्यापैकी ऑलरेडी हे 30 डिग्री झालेला आहे इथं ब्लॅक पेनने दाखवलेला मी. मला काय करायचं, रेड पेननी मार्क केलेला दाखवायचा एवढा तोच अँगल आहे, फक्त तो कोणत्या डायरेक्शन मध्ये आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मला आन्सर Anti-clockwise. पॉझिटिव्ह करायचं. टोटल एका सायकलचा अँगल असतो 360, त्यापैकी हा 30 डिग्री आहे, म्हणजे किती येईल रिमेनिंग अँगल, किती येईल तुमचा? 330. 330. कसा केला कॅल्क्युलेटर 330 तुम्ही? 360 minus 30. 360 मधून तुम्ही काय केला, तो निगेटिव्ह अँगल मायनस करून टाकला, बरोबर. म्हणजे निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा हो. आपण असं म्हणू, जो क्लॉकवाईज मध्ये मेजर केला होता तुमचं आन्सर 330 आलं. तसंच आता मला हा जो थिटा -π/12 आलाय ना त्याला पॉझिटिव्ह करायचं. कसं करावं लागेल? मायनस करायचं. 360 minus -π/2. -π/2. मायनस मायनस प्लस होईल रे मग ते. हा. 360 मधून फक्त कशाला मायनस करा, π/12 ला, π/12. बरोबर. 360 म्हणजे किती असतं डिग्री मध्ये, सॉरी 2 डिग्री pi. मध्ये, रॅडियन मध्ये किती, 2π. 2π. 2π मधून मी π/12 ला मायनस केलं. ओके, हा रेफरन्स 23 बरोबर आहे, इथं रेफरन्स pi/2. लक्षात ठेवा. ही डायग्राम मी रफ नाही करणार, दिस इज अ रेफरन्स तुमच्यासाठी की हे कसं फाइंड आउट झालं. ओके, थिटा इज इक्वल टू 2π - π/12 किती झालं रे, 24π 23. - 23π/12. म्हणजे ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 1 येणार आहे त्यावेळेस माझा अँगल किती आला, 23π/12. लक्षात ठेवा बरं का रे, निगेटिव्ह अँगल ठेवायचा नाही. निगेटिव्ह अँगल म्हणजे तो क्लॉकवाईज मेजरमेंट असतो, आपण डायरेक्ट एकाच मेजरमेंटने करणार आहे अँटी क्लॉकवाईज. झालं हे. आता n ची व्हॅल्यू 2 पुट करा. सो थिटा इज इक्वल टू, बघा रे, n ची व्हॅल्यू 2, हे होईल 2π/2 प्लस -1 चा पॉवर 2. इवन नंबर आहे, -1 चा पॉवर 2 म्हणजे 1 येईल ते, बरोबर ना. प्लस हो. 1 इंटू 7π/12. सो किती होईल रे, 5/12. 12 दुणे 24, 24. 31 pi/2. 7 दुणे 14. 14/24. हा किती आहे, 24 प्लस 14. 31 pi/24. 21 नाही, π/2. हे कसं काय माझं काहीतरी. 38 π. 38 हा 38π/24. 19π/12. 19π/12 झाला, 2 ने डिवाइड केल्यावरती, बरोबर. नेक्स्ट नंबर 3, n ची व्हॅल्यू 3. बघा काय येईल, थिटा इज इक्वल टू 3π/2 परत -1 चा पॉवर 3 म्हणजे ऑड -1. येस, -1 इंटू 7π/12 म्हणजे झालं 3π/2 - 7π/12. करा आता कॅल्क्युलेशन. 12 त्रिक 36 मायनस 7 दुणे 14 -14π आणि हे 24, बरोबर. 24. 36 हो. मधून 50 14 pi. गेले, 15 π. 36 मधून 14 गेले, नाही. प्लस केलं मी. 22. 22π/24. 24. म्हणजे किती 2 ने डिवाइड केलं रे, 11/12. 11/12. बरोबर आहे कॅल्क्युलेशन, पण मला थोडं डाऊटच वाटतो भाऊ. बरोबर आहे ना, तुमच्या विश्वास ठेवला. चला हा नेक्स्ट, n ची व्हॅल्यू 4. n ची व्हॅल्यू 4, सो झालं 4π/2 प्लस -1 चा पॉवर 4 किती रे, +1 +1. 7π/12. सो काय होईल 4π/2 4π/2 plus 9π/12. क्रॉस मल्टिप्लिकेशन ने ऍडिशन, 12 इंटू 4 48. 48 π 14 किती रे, 48 प्लस 14 62π/24. 62π/24. किती रे आता हे 24. 32π/30. 30 2π/31. 31 पाय अपॉन किती
12. 12. आता ही 12. 4 नंबरची व्हॅल्यू येईल का रे तुमची प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये? यांची व्हॅल्यू नाही. आपली व्हॅल्यू 2 पाय पेक्षा मोठी झाली का स्मॉल आहे अजून बघा, चेक करा. मोठी. मोठी झाली. बरोबर ना? मोठी झाली. वरती 31 आला बघा, 12 दुने 24. 2 पाय पेक्षा मोठा झाला, वरती 24 आला असता तरी मोठा झाला असता. बरोबर. ओके. हो. Yes. नंबर 4 येईल का मग आपल्या आन्सर मध्ये? नंबर 4 येणार नाही. याचं नाही. रिझन ह्या बाजूला असली तुम्ही क्रॉस, एक मिनिट हा, हे येणार नाही बघा. याचं रिझन आहे, इथं तुम्ही लिहू शकता बघा, नंबर 4 येणार नाही. याचं रिझन आहे थिटा तुमचा किती झाला, ग्रेटर दॅन 2 पाय झाला. 2 pi. बरोबर. Therefore the required principal solutions are theta is equal to बघा आता असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा. सगळ्यात छोटा अँगल कोणता आहे? 7 पाय बाय 12. त्याला आधी लिहिलं मी 12. 7 पाय बाय 12 च्या पुढची मोठा कोणता आहे? 7 पाय बाय 12 पेक्षा थोडासा मोठा. 11 pi by 12. बरोबर. सेकंड व्हॅल्यू कोणती आली मग? 11 पाय 11 बाय pi by 12. 12. त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 19 pi by 12. 19 pi by 19 pi 12. by 2. 19 पाय बाय 12. त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 23 pi by 12. 23 pi 23 पाय अपॉन 12. ऑलवेज लक्षात ठेवा, असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं याला. 13 पाय बाय 12 बस. 31 येणार नाही. सो दीज आर द 4च काय आले हे बघा, इथं 2 थिटा होता आला. सो प्रिन्सिपल सोल्युशन किती झाले आपले? बरोबर 4. समजतंय सगळ्यांना? हो. ओके. आता याच्यासारखाच एक प्रॉब्लेम आहे, त्याला मी होमवर्क देतो. नंबर किती? 5. शेवटचा पार्ट चालू आहे आपला हा. साइन थिटा इज इक्वल टू समजा घ्या -1 अपॉन √2. ठीक आहे. याला तुम्ही घरी सॉल्व करा. चालेल ना? चला लास्ट प्रॉब्लेम घेऊया आता, कॉसचा. क्वेश्चन असा आहे, cos 2 थिटा इज इक्वल टू -√3/2. cos 2 थिटा इज इक्वल टू -√3/2 असा क्वेश्चन आहे. प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. परत काय दिलाय तुम्हाला? कोणता अँगल आहे हा? 2 थिटा म्हणजे मल्टिपल अँगल. बरोबर. म्हणजे अगोदर मला जनरल सोल्युशन काढावं लागेल. सांगा, कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये? सेकंड अँड थर्ड. कोणता क्वाड्रंट चॉईस करू? सेकंड. सेकंड क्वाड्रंट आल्यानंतरचा फॉर्म्युला मायनस थिटा. थिटा किती घेऊ? कॉसची व्हॅल्यू √3/2 पाय बाय 5 by 6. 5 by 6. पाय बाय 6 का पाय बाय 3? 5 by 6. किती झालं मग हे? 5 pi by 6. 5 पाय बाय 6. ठीक आहे. You can write here the general solution. कोणाच तरी मायक्रोफोन ऑन राहिला रे. The general solution of cos आहे ना आता. cos theta is equal to cos alpha is theta is equal to 2n pi plus or minus alpha where n belongs to z. बरोबर करा. आता व्हॅल्यूज पुट करा. The general solution of cos theta ची व्हॅल्यू 2 theta. 2 theta is equal to अल्फा ची व्हॅल्यू 5 by 6. theta ची व्हॅल्यू 2 theta 2n pi plus or minus अल्फा ची व्हॅल्यू 5 by 6. 5 pi by 6. where n belongs to z. where n belongs to z. Therefore, finally, the general solution of cos 2 theta cos 5 pi by 6 किती? -√3/2 is 2 इकडे डिवाइड होईल. डिवाइड झालं, इथलचा 2 इथलचा 2 कॅन्सल. इथं राहिला n पाय.
प्लस और मायनस N pi. 5 पाय अपॉन 6 into 2 किती लिहितं 12. 12 12 where n belongs to z. Z. ठीक आहे. Z. सो काय आलं जनरल सोल्युशन मग आपलं थीटा इज इक्वल टू Theta is equal n to पाय minus प्लस और n मायनस plus 5 minus पाय 5 अपॉन 5 5 12. 12 आता परत टेबल तयार करायचं आपल्याला बरोबर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे. सो एका बाजूला आपला येईल n दुसऱ्या बाजूला थिटाची व्हॅल्यू आहे n पाय. ओके काय करतो मी एक इथं लिहिताना प्लस लिहितो नाही का प्लस 5/12 आणि याच्या शेजारीच पुढं थिटा इज 12. इक्वल टू लिहितो n पाय मायनस minus 5 पाय 5 12. by 12 का करावं लागतं असं कॉस साठी कारण कॉस मध्ये प्लस और मायनस असतं बरोबर एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. किती व्हॅल्यू येणार आहे सांगा 4 येस 4 Four. व्हॅल्यूज येणार आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर यांची व्हॅल्यू किती घेऊ 1 0 0 येस 0 म्हणलं कस का विसरला पाटी आपला कोण होतं व्यंकटेश का हो यांची व्हॅल्यू 0 हा. सो थिटा इज इक्वल टू हे सोपं आहे बघा आता इथं एकदाच येन आहे इथं यांच्या जागेवर 0 पुट करायचं इथं यांच्या जागेवर 0 पुट करायचा. सांगा यांच्या जागेवर 0 पुट केला किती येणार आन्सर 5 by 12 5 पाय बाय 12. 12 हा इथं यांच्या जागेवर 0 पुट केला किती येईल आन्सर minus 5 by 12 मायनस 5 पाय बाय 12. आता सांगा 12. मायनस ठेवायचा नाही आपल्याला बरोबर ओके हो हा Yes. 2 pi minus येस 5 by 12 2 पाय इथं व्यवस्थित येतो मी 2 पाय मधून त्याला काय करायचं मायनस करायचं फक्त minus थिटा इज इक्वल टू 2 पाय मायनस 5 पाय बाय 12. So किती येईल बघा 12 into 2 24 24 पाय मायनस 5 पाय 19 pi 24 मधून 5 गेले किती 19 पाय अपॉन 12. 12 ओके हा 19 झाला बरं का 19 पाय अपॉन 12 झाला. ओके बघा 2 तो व्हॅल्यू आले भाऊ माझ्या इथंच. आता यांची व्हॅल्यू 1 सांगा यांची व्हॅल्यू 1 पुट केलं किती होईल रे हे थिटा इज इक्वल टू 1 पाय प्लस 5 पाय बाय 12. सो किती रे मग थिटा 12 पाय प्लस 5 पाय 17 pi by 12 इथं किती होईल बघा थिटा इज इक्वल टू यांची व्हॅल्यू 1 आहे ना pi minus पाय मायनस pi minus 5 5 पाय pi बाय by 12 12. 12 पाय मायनस 5 पाय 7 pi 17 pi by 12 7 पाय बाय 7 12 pi 7 pi by 12 बरोबर. 12. आता यांची व्हॅल्यू किती 2 2 हा थिटा इज इक्वल टू करा यांची व्हॅल्यू 2 काय होईल 2 पाय 2 प्लस pi 5 पाय अपॉन 5 pi 12 by 12 दुने 24 24 प्लस 5 24 20 बरोबर pi काय 29 upon पाय 12. अपॉन 12. आता मला सांगा Yes. 29 पाय अपॉन 12 ही व्हॅल्यू येईल का प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपली नाही नाही येणार नाही. 2 पाय पेक्षा मोठी 12 दुने 24 आहे ना 2 पायला 24 लाच हो. होणार आहेत हो. वरती 29 आलं सो येणार नाही आपलं याचं रिझन थिटा इज ग्रेटर दॅन कारण ओके सो ही 2 व्हॅल्यू pi. आपल्याला घ्यायची 2 नाही. pi हा पुढचं काय येईल थिटा इज इक्वल टू यांची व्हॅल्यू 2 2 2 पाय pi. मायनस minus 5 5 by 12 5 pi 12 किती होईल 12 दुने 24 24 मायनस 5 19 pi by 12 19 पाय बाय 12. आता एक आणखीन एक इंटरेस्टिंग थिंग बघा याच्यामध्ये कॉस्टच्या व्हॅल्यू मध्ये काय होत असतं नंतर व्हॅल्यू रिपीट व्हायला लागतात. तुम्हाला दाखवतो बघा रिपीट झालेली व्हॅल्यू तुम्ही बघितली पण असेल. हे बघा इथं थिटा हो. किती आला तुमचा पहिले आणि हा 19 pi by 12 इथं पण किती 19 आला pi by 12 19 पाय 19 बाय 90 pi pi by by 12 जो डबल येतो त्याला एकदाच घ्यायचंय. आता मला सांगा मी यांची व्हॅल्यू 3 घेऊ करे पुढे आता नाही नाही गरज नाही आता बरोबर कारण इथं आपली व्हॅल्यू 2 पायला एक्सीड झाली आहे. सो आता पुढे घ्यायचं नाही. सो डायरेक्टली काय लिहायचं आपल्याला देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन्स आर देअरफॉर principal solution are प्रिन्सिपल सोल्युशन्स आर ठीक आहे. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात छोटा अँगल कोणता आहे बघा 4 व्हॅल्यू समजलं कोणकोणत्या आल्या चला 4 व्हॅल्यूला मी मार्क करतो वेगळ्या हायलायटरने. ओके ही झाली पहिली व्हॅल्यू ही झाली सेकंड व्हॅल्यू ही झाली थर्ड व्हॅल्यू आणि ही झाली फोर्थ व्हॅल्यू. ही का बरं नाही घ्यायची मला
हे बघ ही परत परत आली हा रिपीट परत आली. बरोबर रिपीट Repeat. नाही घ्यायची हा एकदाच घ्यायची ती ठीक आहे. आणि हे तर काय थिटा इथं 2 पेक्षा मोठा आहे इथं येणारच नाही बरोबर. सांगा मग सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू कोणती रे 5 पाय बाय 12. 5 पाय बाय स्टार्ट 2 करायचं आपल्याला 5 पाय बाय 12 ही झाली पहिली व्हॅल्यू माझी प्रिन्सिपल सोल्युशनची. सेकंड 7 पाय बाय 7 12. पाय बाय 7 पाय बाय 12 पुढची 17 पाय बाय 12 17 पाय पाय बाय बाय 12 आणि 19 पाय बाय 12. 19 पाय बाय 12 झालं. ओके दिस इज द आन्सर. एक देऊ होमवर्क आता कॉस्ट वरती पण बघा एक टॅन वरती होमवर्क दिला मी एक साइन वरती होमवर्क दिला आणि आता एक होमवर्क कॉस्ट वरती. ओके या कॉस थिटा इज इक्वल टू -1/2 सॉरी थिटा नका घेऊ थिटा फक्त ते सोपा होऊन जाईल प्रॉब्लेमला. तुम्ही 2च मिनिटात सॉल्व्ह करता त्याला. cos 2 थिटा घ्या -1/2 ओके. सो एवढं करा सॉल्व. सो हे होते बघा प्रिन्सिपल सोल्युशनचे प्रॉब्लेम. पेपर टाकलेला आहे बघा ग्रुपवरती. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ग्रुपवरती जाऊन तो पेपर बघा आणि त्याला सॉल्व करायचा प्रयत्न करा. जे जे तुमचे डाऊट आहेत ते आपल्याला उद्या क्लिअर करायचे त्या पेपरमधले ठीक आहे. उद्या आपण तो पेपर डिस्कस करूया. चलो समजलं का लेक्चर सगळ्यांना आजचं. चैतन्य आहे का खोसे? चैतन्य खोसे Yes. Yes, sir. आदित्य भांडे तो चैतन्य आहे का चैतन्य खोसे? एकच